न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांचे मतदारसंघातील गावे ऑक्सिजनवर आयुष्मान भारत योजना असूनही नसल्यासारखी। केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार या असूनही सर्वसामान्य नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा काडी मात्र उपयोग झालेला नाहीये। आयुष्मान भारतचं कार्ड चालू आहे का? मला देवळाचा डेटा देऊ का, नाशिक जिल्ह्याचा देऊ का? शांत बसावा। माझ्याकडे कार्ड येऊन 7 वर्ष झाले आहेत। ते कार्ड आज रोजी चालू आहे का? कार्ड चालू आहे म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? नाही, त्याचा उपयोग मला दवाखान्यामध्ये होतो का योजनेसाठी? मी कुठल्या ऑपरेशन साठी कुठल्या दवाखान्यात गेले आहेत का? हो गेलोय। कुठल्या? मी फोन केला, मला फोन केला। कुठल्या गेले? आठवण आहे का? 1.5 वर्षापूर्वी सांगा, मग 5 वर्षाचा आपण बापू मला सांगा, त्याचे एम्पॅनल्ड हॉस्पिटल आहेत। आता त्या हॉस्पिटलला गेल्यावर 5 लाखाची मदत मिळेल, हे आमच्याच मंत्रालयातली ती योजना आहे ना। मी फोन लावून दिला होता। ठीक आहे ना बापू, माझ्या कामासाठीच। अरे बाबा त्या कामासाठी तुम्ही 5 वर्षापूर्वी भाजपात आले, मी भाजपात होतो। मी 5 वर्षापूर्वी भाजपा सोडला विधानसभेचे इलेक्शन नंतर। मी वैयक्तिक मी बाकी कोणाला ओळखत नाही। माझे वडीलही आजारी होते, तेही वारले। मी दादांकडे आलो होतो, दादांना फाईल दाखवली, दादांनी फाईल बघितली। दादांनी एका मिनिटात निलेश निकम नाशिकला फोन केला। बेला आयर माझ्याबरोबर होती पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या वेळी। निलेश निकमला फोन केला, काय असेल ते पूर्ण खर्च मी देतो, हे ऑपरेशन करून द्या। दादांना म्हटलं पुढची फाईल बघून घ्या। पुढची फाईल बघितली, स्वादुपिंड आणि पित्ताचे पूर्णपणे खराब झालेलं होतं, ते सक्सेस होणार नव्हतं। दादांनी सांगितलं होतं गरीब 2 ऑपरेशन केले होते, माझे वडील वारले। मला असं उत्तर तुमच्याकडून जर भेटलं असतं समजा, पुन्हा माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या, 1.5 वर्ष झाले माझ्या किडनी ट्रान्सप्लांट होऊन। मला फोन केलेला आहे स्वतः बापूसाहेब जाधव यांनी। तुमचं उत्तर काय आलं? पेशंटला घेऊन या, ते दिल्लीला जावं लागेल, चालू करा। म्हणजे हे कशी भाषा? आता सांगितलं ही भाषा कशी? जर मला पेशंटची माहितीच नाही दिली, पण आता त्याच्यासाठी माझ्या ऑफिस मध्ये ते एक डिपार्टमेंट आहे। मग 10 तालुके 1300 गाव, मग प्रत्येक जण माझ्यावर नाही मॅडम, तसं नाही, सर्वसाधारण माणसाचं असं आहे। त्याच्यावर पण ती योजना लागू आहे। गावामधील प्रचार सभेमध्ये त्यांना त्या योजनेच्या चालू असलेल्या सोयी सुविधांबाबत विचारले असता ताईंची भांबेरी उडाली आहे। कुठल्याही प्रश्नाचं चोख व समाधानकारक उत्तर त्यांना देता आले नाहीये। ही जर परिस्थिती त्यांच्या निवासस्थानापासून हाकेवरच्या गावांची असेल, तर भारतातील हजारो किलोमीटर दूरवर वसरलेल्या गावांच्या व लोकांच्या व्यथा काय असतील यावर विचार करायला नको। परत एकदा प्रचिती आली की केंद्राच्या अशा प्रत्येक योजना या केवळ पोकळ व त्या फक्त कागदपत्रावरच जाहीर झालेल्या आहे, मात्र त्यांची अंमलबजावणी तळागाळापर्यंत झालेली नाहीये। मोदी सरकारद्वारे विविध योजनांचा मात्र घोषणा करूनच सर्वच भारतीय जनतेची दिशाभूल करण्यात आलेली आहे। दुसरे असे की ह्या योजनेच्या नावावर हजारो लाखो करोड रुपयांचे मंजूर करून घेऊन परस्पर पैसे सत्ताधाऱ्यांनी ह्या आणि त्या कारणांनी लुबाडलेले आहे। लोकप्रतिनिधींची त्यांच्याच खात्यांतर्फे चालवलं जाणारी सर्वात मोठी योजनेची जाणीव नाही, इत्थंभूत माहिती नाहीये। न्यूज इंडिया 27 ब्युरो, नाशिक।